पूर्व कर्म आहे. मुख्य कर्म जे 5 कर्म जे आहेत, आता जसं सांगितलं वमन विरेचन आहे, नश्य आहे, बस्ती आणि रक्तमोक्षण आहे, अशुद्ध रक्त काढण्यासाठी जे जळू लावून काढतात ना ते. तर हे पंचकर्म झाले. तर कुठलं तरी होत आहे, तसंच षटकर्माचं बी कुठलं तरी कर्म होते. ह्यानं काय होतंय, आपलं शोधन होतंय. आसनाने काय होतंय, आसन आपण जे करतोय ते दृढता होते. आजकाल जगामध्ये म्हणतो मी, भारतातच नाही तर योग म्हणजे काय, तर जे आसन करतायत ते योग आहे. म्हणजे योगचं हे व्यावहारिक स्वरूप आहे. आता शाळेमध्ये पण योग आता वाढलेला आहे, पण त्या आसनाकडेच कल आहे. ठीक आहे, आसन करावे, पण आसन म्हणजे योग नव्हे. आताच उंडाळे गुरुजींनी सांगितलं की आपण ते अंगवेढ आपण केलं म्हणजे योग झाला असं नाही. तर ते त्याच्यातला जे काही अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यापैकी एक आसन आहे. आसनाने दृढता होते. आणि हठयोगामध्ये काय सांगितले, स्थिरता येते. दृढता, स्थिरता असे दोन्ही एकसारखे शब्द आलेले आहेत. त्यानंतर मुद्रा सांगितलेल्या आहेत, हस्तमुद्रा, त्याने स्थिरता येते. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचा विषय निग्रह, म्हणजे विषयांपासून इंद्रिय निग्रह करायचं. म्हणजे कासव कसं करतो, पाय आत घेतो ना, तसं म्हणजे आपले जे काही षडरूपी असेल किंवा वासना वगैरे जे विषय असतील किंवा कुणाला जास्त गोड आवडत आहे त्याला ते बंद कर म्हणणे, म्हणजे हा प्रत्याहार आहे. तर त्यानं धीर वाढतो, कुठल्याही गोष्टीबद्दल धीर, सहनशक्ती किंवा संयम वाढतो. प्राणायामाने काय होतंय, लाघवता येते, हलकेपणा येते. आताच आपले अँकरिंग करणारे आहेत, मला नाव माहित नाही, श्वास देखण्याचं, त्यांनी बहिणाबाईचं सांगितलं होतं, श्वास 2 श्वासामधला अंतर म्हणजे जीवन आहे. तर हे प्राणायाम काय आहे, ते पूरक, कुंभक, रेचक हे सांगितलेलं आहे ना. तर ह्या 2 श्वासातलंच आपल्याला अंतर वाढवायचं आहे, म्हणजे जीवन वाढवायचं आहे. तर इथं जे श्वास घेतो, तर त्या 2 श्वासामध्ये जे पॉज घ्यायचा आहे, ते थांबायचंय. पूरक पण करायचं नाही, रेचक पण करायचं नाही. कुंभक मध्ये जितकं जास्त वेळ थांबेल तितकं तुमचं जास्त जीवन जगणार आहोत आपण. म्हणून तर कुठेही बोलताना कासवाची आणि कुत्र्याची उपमा दिली जाते. कासव काय करतो, एका मिनिटात कमीत कमी 6 ते 7 वेळा श्वास घेतो आणि कुत्रा एका मिनिटात किती 25 ते 40 वेळा श्वास घेतो. म्हणून कुत्र 10-20 वर्ष जगतं, 25 वर्ष सांगितले पण ते त्याच्या आतच मरून जातं. आणि कासव 200-300 वर्ष कासव जगतात. का, तर त्याचा श्वसन दर आहे ना तो कमी आहे. माणसाचा किती आहे, 16 ते 18 आहे. जर तुम्ही योगी असताल, जर तुम्हाला हे प्राणायामाची सवय असेल, तर तुमचा श्वास दर हळूहळू 16 चा 15, 14, 12 असा येतो. याच्याने काय होतं, मग तुमचं आयुष्य वाढतं, दीर्घायुष्य होतात. आणि हा खरोखर फायदा जे निरंतर योग साधना करतायत, निरंतर प्राणायाम करतात त्यांच्यामध्ये आहे. मग आपल्याला पण काय करायचंय की हे प्राणायाम करताना त्याचा रेशिओ म्हणजे प्रमाण कसं सांगितलेलं आहे की 1:4:2. म्हणजे आपण थोडा वेळ बोलूया, 1 सेकंद जर आपण पूरक केला, श्वास घेतला, पुन्हा येते 1:4 सेकंद कुंभक करायचा, म्हणजे तो घेतलेला श्वास तिथे थांबून ठेवायचा आहे 4 सेकंद, आणि पुन्हा 1:4:2 आणि 2 सेकंदात ते रेचक करायचा, सोडायचा आहे. आणि त्याच्यानंतर पण बहिकुंभक सांगितलंय, तो पण एकच प्रमाणात ठेवायचा बहिकुंभक. तर आपल्याला जास्त काय करायचंय की कुंभक म्हणजे थांबायचंय, संयम वाढवायचा, श्वासाचा फुफ्फुसाची शक्ती वाढवायची. तर ते प्रमाण लक्षात ठेवायचंय. आणि ओम म्हणजे ओमचा उच्चार सुद्धा करताना कसं सांगितलंय ते ह्याच्यामध्ये उपनिषदांमध्ये, नादबिंदू योग मध्ये वगैरे 1:2:3 म्हणजे अचा उच्चार जर 1 मात्रा केला तर उचा उच्चार 2 मात्रा आहे, आणि म जे तोडायचा आहे मग ते 3 मात्रेमध्ये आहे. तर तसा तो ओंकार झाला पाहिजे, म्हणजे तर तो शास्त्रोक्त ओंकार होतो. मग ते पुन्हा त्याचे प्रकार आहेत, दीर्घ ओंकार, रस ओंकार, प्लुत ओंकार, जसं आपल्याला इथे शिकवलं जाईल त्या पद्धतीनं जर आपण आचरण केलं तर हे आपल्याला निरोगी राहण्यासाठी आहे. आणि महत्वाचं म्हणजे योग काय कुठल्या हिंदू शास्त्रासाठी आहे, हिंदू धर्मासाठी असं नाही, मनुष्य धर्मासाठी योग आहे. तर कुणीही जात, धर्म, पंथ ह्याच्या बाउंड्री सोडून आपल्याला इथे योग शिकायचा आहे. त्यासाठी तुम्ही योग प्रचारक म्हणून काम करायचंय, ही योग चळवळ वाढवायची आहे. त्याच्यासाठी जे कुणी आपल्या अवतीभोवती असतील त्यांना सांगायचं आहे की योगकडे आकृष्ट व्हा. आणि कुणासाठी व्हा, स्वतःच्यासाठी. जर तुम्ही निरोगी राहिला तर काय होईल, म्हणजे मी भारताचं उत्पन्न वाढेल असं म्हणतो, देशाचं. कसं, आउट ऑफ द पॉकेट एक्सपेंडिचर सेव्ह होतं. म्हणजे आता आपल्याला आजार झाला, ठीक आहे आमचा इथं दवाखाना आहे, पण सगळेच औषध आहेत का, नाही. मग पुन्हा काय म्हणणार, डॉक्टर बाहेरून घ्या, म्हणजे तुमच्या खिशातले पैसे चालले प्रत्येक आजाराला, म्हणजे तुमच्या खिशातला खर्च वाढतो. खिशातला खर्च वाढला म्हणजे काय झालं, देशाचं उत्पन्न कमी झालं ना. जर आपण योग केला, सगळे त्याचे आचरण केल्या, सगळ्या